नमस्कार, कशा आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. फुलाचे गुच्छ घ्यायला आलोय, घेऊया आणि निघूया. हो, सोबत आहे तिकडे दादा पण आहे. आलोय रमणगिरी महाराजांना भेटायला. चला तर महाराजांसाठी फळं वगैरे घेतले. चला निघूया. शेवटी आम्ही पोहोचलोय रमणगिरी महाराजांकडे. जायचं आहे 110 पायऱ्या. चला, जुनं घर आहे. जुन्या काळाला किती शेप मध्ये असायच्या. भारी वाटतं ना, वातावरण आल्हाद आहे मस्तपैकी. गंगेचा उगम जिथं आहे तिथे आपण जातोय. तिथे गंगाधर लिहूनच आहे वाटतं ना. काय म्हटलं, काय आहे? गंगाधर महादेवानी जी जटा आपटली आणि तिथनं गंगेचं उगम झालं. म्हणजे काही अंतरावरती थोडस असं एवढं हे तर कदाचित ही गंगा त्या बाजूला पण गेली असते. अच्छा अच्छा अच्छा, असं आहे. पूर्ववाहिनी झाली ना पूर्व सोबत गंगेचं उगम स्थान पण पाहूया. दादा थकले, इथे स्टे करताय. संत समाज सद्मार्गी आखाडा जनार्दन स्वामी महाराज इथे जायचं होतं. आपण पोहोचलोय. चला आता महाराजांना भेटूया. मस्त निसर्ग मस्तपैकी आहे इथे. बऱ्यापैकी जेवण झालं. दादा पण होतो महाराजांसोबत. तर चला थोडंसं गप्पा वगैरे मारू. एक नंबर आश्रम आहे महाराजांचा. विहिरीमध्ये पहा. ते मंदिर छोटं दिसतं ना, महाराजांनीच बांधलेलं ते मंदिर दिसतंय बघा. जागा बघ. आता जे आहोत ते रमणगिरी महाराजाच्या मठावर आहे. मस्तपैकी पहा विहीर कसे आहे. आणि गंगा कुठं उगम पावते हो असं याच्यावर का? अच्छा, हे समोरचं दिसत आहे ते त्र्यंबकेश्वर आहे. महाराजांची बड्यापैकी भेट झाली. निघूया आता खाली. एक नंबर वाटत आहे, आल्हाद आहे. इथून मस्तपैकी व्ह्यू येत आहे. समोर पण उगम आहे बोलतात. वर तर नाही जात आहे. आपण जाऊया रिटर्न. आधी माकाडायचे आकडा पंचभूती. महाराजाचं दर्शन झालं. आता निघालोय आम्ही पुढे. टेकडीवर जायचं आहे. नंतर पाहू कसं काय होतं. बस स्टॉप आहे. टेकडीवर मंदिरावर जायचं तिथे. तिकडनं आलो. चला निघूया. व्यायामच करून घेता वाटते तुम्ही. घोडे पाहिजे टिक 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 टिक. मस्त पैकी तिथून मंदिर पण दिसत आहे. अच्छा, त्या तो टॉप असेल. तिथे गंगाद्वार आहे ना. कायच पाणी हे तलाव कोणता आहे हो? नाशिक आलो. इकडे बऱ्यापैकी भेट झाली. चला मित्र, परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.